मौल्यवान नात्यासाठी मौल्यवान अलंकार. आपल्या विश्वासातील श्री महालक्ष्मी ज्वेलर्स. आकर्षक सोने, चांदी आणि नवरत्नांचे नवनवीन दागिने. राजधानी चौक, दत्त मंदिर रोड, मुक्तिधामच्या मागे, नाशिक रोड. प्रोप्रायटर श्री संदीप शरद उदावंत. नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेची 65वी वार्षिक सर्वसाधारण सभा अनंतनगर कदम लॉन्स येथे उत्साहात पार पडली. सभेत बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला आणि सभासदांच्या हिताचे महत्त्वाचे विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी सभासदांना 8% लाभांश जाहीर करण्यात आला. बँकेकडे 803,29,00,000 रुपयांच्या ठेवी असून सर्व तरतुदी वजा जाता 8,95,00,000 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती देण्यात आली. अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी सांगितलं की लवकरच शेड्यूल बँकेचा दर्जा, नेट बँकिंग सुविधा, विमा सेवा, ग्रामीण भागासाठी शेतीपूरक कर्ज मर्यादा वाढ आणि MSME क्षेत्रासाठी अधिक सक्षम कर्ज सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम यांनी वार्षिक अहवाल आणि आर्थिक विवरणपत्र सादर केलं. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ संचालक दत्ता गायकवाड, उपाध्यक्ष कमल आढाव, जनसंपर्क संचालक नितीन खोले तसेच संचालक मनोहर कोरडे, रमेश धोंगडे, सुधाकर जाधव, प्रकाश घुगे, प्रशांत भुतडा, अरुण जाधव, सुनील लाडके, रामदास सदाफुले, जगन आगळे, सुनील चोपडा, श्रीराम गायकवाड, रंजना बोराडे, अशोक चोरडिया, वसंत अरिंगळे, विलास पेखळे, गणेश खरजुल, योगेश नागरे आदींसह संचालकांसह अधिकारी, सभासद आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेची 65वी सर्वसाधारण सभा आज दिनांक 18/7/26 रोजी कदम लॉन या ठिकाणी अतिशय खेडीमेळीच्या वातावरणात पार पडलेली आहे. सभासदांनी अतिशय चांगल्या अशा सूचना या सभेमध्ये केलेल्या आहेत आणि जे काही सभासदांच्या सूचना येतात त्याच्यावर निश्चितपणाने संचालक मंडळ अंमलबजावणी करत असतं आणि जे काही विषय पत्रिकेत होते त्याला सर्व सभासदांनी एकमताने या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. चांगल्या अशा सूचना सभासदांनी केलेल्या आहेत. परंतु काही बोटावर मोजणे इतके 2-3 सभासद या ठिकाणी विषय पत्रिका सोडून भलतेच विषय या ठिकाणी घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या ठिकाणी सभासदांनी 21 जणांचं संचालक मंडळ या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून बँकेची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. आज बँकेचा व्यवसाय 1450 कोटी रुपयापर्यंत गेलेला आहे. बँकेचा NPA 0% आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या कर्जात आणि डिपॉझिटमध्ये वाढ होत आहे आणि सर्व सभासदांचं सहकार्य या ठिकाणी बँकेला मिळतं आहे. त्याचमुळं आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपले बँक कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये शेड्यूल बँक सोडली तर आपली बँक 1 नंबरची बँक अशी कामकाजाच्या बाबतीत आहे आणि रिझर्व्ह बँकेने सातत्यानं अ वर्ग दिलेला आहे. फायनान्शियल स्ट्रॉंग अँड वेल मॅनेजचा किताब या ठिकाणी ज्या काही क्रायटेरिया असतात त्या संपूर्ण बँक पूर्ण करते. अनेक वर्षापासून फायनान्शियल आणि स्ट्रॉंग अशा याच्यात आहे आणि सभासदांचा प्रचंड विश्वास हा संचालक मंडळावर आहे. परंतु जे काही 2.5 वर्ष दत्ता गायकवाड चेअरमन होते, 2.5 वर्षानंतर मी आहे, हे सर्व संचालक मंडळाने ठरवलेलं आहे आणि कामकाज हा विश्वासाचा भाग असतो आणि तो विश्वासच आम्ही सगळ्यांनी संपादित केलेला असल्यामुळे सातत्याने आम्हाला त्या ठिकाणी संचालक मंडळाने चेअरमन पदावर बसवलेलं आहे आणि अतिशय चांगलं सहकार्य सगळ्यांचं मिळतं. परंतु काही सभासद तुम्हीच का, हेच का चेअरमन, अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी फालतू प्रश्न काढून या ठिकाणी सभेचा वेळ घेत होते. तसेच या ठिकाणी जो काही शासनाने कायदा केलेला आहे, 10 वर्ष संचालक पद झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या संचालकांना पुन्हा संधी मिळत नाही. 3 वर्षाचा कूलिंग पिरियड असतो. परंतु
25 ऑगस्टला हा कायदा झाला आणि त्याच्यानंतर जे काही संचालक मंडळ निवडून आलेले आहे त्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुढचे जे काही दिवस आहेत त्यावेळेला 3 वर्षाचा कूलिंग पिरियड त्या ठिकाणी घ्यावा लागेल. परंतु कुठेतरी खोटे कागदपत्र दाखवून या ठिकाणी दिशाभूल केली. या ठिकाणी रिझर्व्ह बँक असेल किंवा शासन असेल ते डायरेक्ट बँकेशी पत्रव्यवहार करतं. DDR असतील, या ठिकाणी सहकार आयुक्त असतील, यांचं सातत्यानं बँकेच्या कामकाजात लक्ष असतं आणि असे काही डायरेक्शन आले तर ते बँकेने निश्चितपणाने कळवत असतात. तसं जर काही डायरेक्शन असते तर निश्चितपणाने या ठिकाणी सभासदांना सांगितलं असतं. परंतु अशा कुठल्याही नसताना लोकांची दिशाभूल करण्याच्या दृष्टीने काही 2-4 सभासदांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठल्याही सभासदांनी त्यांना साथ दिलेली नाही. आणि निश्चितपणानं चांगले असे पुढे जरी आम्ही नसलो तर निश्चितपणे चांगलं असं संचालक मंडळ देण्याचं काम आम्ही या ठिकाणी सभासदांना देऊ. बँक या ठिकाणी शेड्यूल 28 सालापर्यंत निश्चितपणानं आमचा कार्यकाळ संपण्यापूर्वी शेड्यूल बँक होईल याची आम्हाला खात्री आहे. आणि पुढच्या काळातही आपल्या सभासदांच्या सगळ्या सहकार्याने चांगलं असं संचालक मंडळ जेणेकरून जे लोकांच्या ठेवी सांभाळतील, सभासदांना सहकार्य करतील असं संचालन मंडळ देण्याचं काम निश्चितपणाने आम्ही करू या ठिकाणी एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा 65व्या सर्वसाधारण सभा नाशिक रोड देवळालीच्या जे काही सभासद आले त्यांचं सगळ्यांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.